शेतकऱ्यांसाठी 16 फेब्रुवारी आजच्या ठळक बातम्या व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी देखील आलेली आहे। जे शेतकरी मित्र व्हिडिओ शेवटपर्यंत पाहतील त्यांना संपूर्ण बातमी पाहायला मिळेल। तर चला पाहूयात आजच्या ठळक बातम्या। पीक विमा योजनेत सुधारणांची मोठी गरज, शेतकरी नेत्यांची मागणी, योजनेतील अनेक मुद्द्यांचे पुनर्अभ्यासाची आवश्यकता। पीक विमा योजनेत सुधारणा करण्यासाठी राज्य सरकार समिती नेमणार आहे। तसेच शेतकऱ्यांसह संघटनांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे। अग्रिमसह नुकसान भरपाईचे वेगळे ट्रिगर, लागू होण्याच्या नियमात बदल करणे, उंबरठा उत्पादन पद्धत, सदोष पंचनामे, भरपाईतील उशीर टाळावा, तसेच अंतिम तोडगा राज्य पातळीवर निघावा असे बदल शेतकरी आणि शेतकरी नेत्यांनी सुचविलेले आहेत। तर नैसर्गिक आपत्ती पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना पीक विमा योजनेचा आधार मिळत असतो। तर सध्या पीक विमा योजनेचा काम कंपन्यांच्या फायद्यासाठी सुरू असल्याचे दिसते आहे। तर दुष्काळ असतानाही शेतकऱ्यांना योग्य अग्रिम रक्कम मिळालेली नाहीये। विदर्भात तूर पोहोचली 10,000 रुपयांवर, शेतकऱ्यांना मोठा दिलासा। विदर्भात सर्वदूर तुरीचे दरातील तेजी कायम आहे। यवतमाळ बाजार समितीत तुरीला क्विंटल मागे 9,200 ते 10,050 रुपयांचा दर मिळत आहे। तर 9 जानेवारी रोजी याच बाजारात तुरीचे दर 7,405 ते 8,455 रुपये होते। आता शेतकऱ्यांसाठी दिलासादायकच बातमी तुरीच्या दरवाढीबाबत म्हणावी लागेल। 1,26,000 हेक्टर क्षेत्र रब्बी पेरणीपासून दूरच। यंदा कमी झालेल्या पावसामुळे आणि जमिनीत पुरेशी ओल नसल्याने बहुतांश शेतकऱ्यांनी पीक बदल केलेला आहे। तसेच त्यामुळे रब्बी पिकांच्या क्षेत्रात घट झाली आहे। पुणे विभागात रब्बीच्या पेरणीपासून सुमारे 1,26,456 हेक्टर क्षेत्र दूर राहिलेले असून त्यामुळे रब्बीची ज्वारी, गहू, हरभरा यासह सर्वोच्च प्रमुख पीक जे आहे ते यावर्षी कमी प्रमाणात पाहायला मिळत आहे। तर उत्पादनात काही प्रमाणात घट होण्याची शक्यता यावर्षी सांगण्यात येत आहे। राज्यभरातील सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी। जाणून घेण्यापूर्वी आपण एक छोटीशी अपडेट पाहूयात। नांदेडमध्ये गारपिटीमुळे 17,000 हेक्टरवर नुकसान, 64 गावात 22,000 शेतकऱ्यांचे दणका, सरकारकडून पाहणी। तर नांदेड जिल्ह्यामध्ये नुकसान जर पाहायला गेलं तर भोकरमध्ये 3 गावे आहेत। तर त्या ठिकाणी बाधित शेतकरी 771, जिरायत क्षेत्र 506, बागायत क्षेत्र 50, फळपिके क्षेत्र आहे इथे दाखवण्यात आलेलं नाहीये व एकूण क्षेत्र 556 सांगण्यात आलेलं आहे। तर नुकसान झालेलं क्षेत्र नांदेड येथीलच आहे। धर्मादाबाद या ठिकाणी 4 गावे आहेत। तर 1,723 बाधित शेतकरी आहेत। 1,345 जिरायत क्षेत्र, तर बागायत क्षेत्र 30 आहे, फळपिके क्षेत्र 20 आहे। तर एकूण क्षेत्र 1,395 पाहायला मिळत आहे। राज्यभरातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा, आता लवकरच 2,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात होणार जमा। वंचित शेतकऱ्यांना पण आता मिळणार लाभ। अनेक शेतकऱ्यांना आता जर पाहायला गेलं तर पीएम किसानचा लाभ बंद झालेला होता। तर कागदपत्रांची पूर्तता न केल्याने हप्ता थांबवण्यात आलेला आहे। आता ही अडचण दूर करण्यात येणार आहे। त्यासाठी केंद्रीय कृषी मंत्रालय या खास मोहीम राबवणार आहेत। 12 फेब्रुवारी ते 21 फेब्रुवारी दरम्यान पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या समस्या अडचणी सोडवण्यासाठी अभियान राबवण्यात येईल। या अभियानात प्रत्येक राज्य सरकार आणि जिल्हा प्रशासनाचा सहभाग असेल। तर देशभरातील 4 लाखांहून अधिक कॉमन सर्व्हिस सेंटरच्या माध्यमातून गावोगावी हे अभियान राबवण्यात येणार आहे। व 16वा हप्ता कधी मिळणार तर मीडियाच्या रिपोर्टनुसार लोकसभाच्या निवडणुकाच्या पार्श्वभूमीवर हप्ता लवकरच जमा होण्याची शक्यता आहे। तर या फेब्रुवारीच्या अथवा पुढील मार्च महिन्यात पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचा 16वा हप्ता जमा होण्याची दाट शक्यता आहे। तर शेतकरी मित्रांनो, अर्थात केंद्र सरकारने याविषयीची अधिकृत घोषणा केलेली नाहीये। शेतकऱ्यांची नाफेडकडे पाठ, हमी भावापेक्षा जादा दराने हरभरा खरेदी करतात व्यापारी।
महेश बोरकर पाटील, रब्बी हंगामातील हरभरा बाजारपेठेत विक्रीसाठी येत आहे, त्यामुळे शासनाची हमी भाव खरेदी केंद्र नाफेड पण सुरू झालेले आहेत. व्यापारी 5,700 ते 6,100 रुपये दराने हरभरा खरेदी करीत आहेत. यामुळे शेतकरी नाफेडकडे नोंदणी करिता जाताना दिसून येत नाहीत. नाफेड करिता अगोदर शेतकऱ्यांना 7/12 आधार कार्ड, बँक पासबुक देऊन ऑनलाईन नोंदणी करावी लागते. तर हरभरा मोजून घ्यायचा तर नाफेड केंद्र चालक एका क्विंटलला 2 किलो कट्टी लावतात. तरीही शेतकरी आपला माल नाफेडमध्ये नेत होते. माल दिल्यावर 1 महिना ते 1.5 महिन्यात बँक खात्यात पैसे येतात, परंतु खाजगी व्यापाऱ्याला शेतीमाल दिला की लगेच पैसे मिळतात. कांदा 100 ते 2,000 रुपये. कांद्याच्या दरामध्ये सध्या स्थितीलाही वाढ कमीच. राज्यातील विविध बाजार समित्यांमध्ये मंगळवारी कांदा किमान 100 ते कमाल 2,000 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला. कांद्याला कोल्हापुरात किमान 400 ते कमाल 1,600 आणि सर्वसाधारण 1,000 रुपये. सोलापूरमध्ये किमान 100 ते कमाल 2,000 तर सर्वसाधारण 1,100 रुपये. नाशिकमध्ये किमान 500 ते 1,500 तर सर्वसाधारण 1,250 रुपये. जळगावमध्ये किमान 400 ते कमाल 1,200 तर सर्वसाधारण 812 रुपये. पुण्यामध्ये किमान 500 ते कमाल 1,600 तर सर्वसाधारण 1,050 रुपये. छत्रपती संभाजीनगरमध्ये 200 ते कमाल 1,400 आणि सर्वसाधारण 800 रुपये कांद्याला दर मिळाला. नागपुरात किमान 800 ते कमाल 1,600 तर सर्वसाधारण दर 1,400 रुपये मिळालेला आहे. लासलगावमध्ये किमान 700 ते कमाल 1,500 तर सर्वसाधारण 1,200 रुपये प्रति क्विंटल दर मिळालेला आहे. यवतमाळ जिल्ह्यात 6,000 हेक्टरवर नुकसान. हरभरा, गहू, तूर पिकांसह तसेच संत्रा बागाही भुईसपाट. गारपीट, अवकाळी पावसाने हरभरा, गहू, संत्रा व तूर या पिकांचे प्रचंड नुकसान झालेले आहे. तर जिल्ह्यात 2 दिवसात 6,000 हेक्टरवरील पिकांना फटका बसल्याचा प्राथमिक अंदाज कृषी विभागाने वर्तविलेला आहे. बाबुळगाव नंतर कळंब व उमरखेड तालुक्यातील गावांना वादळी वाऱ्यासह गारपिटीचा तडाखा बसलेला असून गेल्या 2 दिवसापासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण आहे. तर बाबुळगाव तालुक्यात 10 फेब्रुवारीला गारपीट झाली. यात तब्बल 19 गावात नुकसान झालेले आहे. तर शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांना आशा आहे की सरकारने लवकरात लवकर मदत द्यावी. तर शेतकरी मित्रांनो, काही शेतकरी मित्रांचे असे प्रश्न आहेत की अजून आम्हाला पीक विमा मिळालेला नाहीये, तर सरकार केव्हा दखल घेणार, असे शेतकरी मित्र प्रश्न उपस्थित करीत आहेत. शेतकरी मित्रांसाठी एक आनंदाची बातमी आहे. त्यापूर्वी आपण एक स्टॉक मार्केट बाबत म्हणजेच की शेअर मार्केट बाबत एक छोटीशी अपडेट लवकरात लवकर पाहूयात. सोलार कंपनीने केले मालामाल. 115 रुपयांचा शेअर पहिल्याच दिवशी 300 पार. तर अल्पेक्स सोलार IPO. सोलार कंपनीने अल्पेक्स सोलार पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तुफान एंट्री घेतली. अल्पेक्स सोलारचे शेअर्स 186% नफासह 329 रुपयांवर बाजारात लिस्ट झाले आहेत. पहिल्यांदाच दिवशी कंपनीचे शेअर्समध्ये गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट झाले आहेत. IPO मध्ये गुंतवणूकदारांना अल्पेक्स सोलारचे शेअर्स 115 रुपयांना अलॉट झाले होते. तर अल्पेक्स सोलारचा शेअर IPO 8 फेब्रुवारी 2024 रोजी सबस्क्रिप्शनसाठी खुला झाला होता आणि तो 12 फेब्रुवारी पर्यंत खुला राहिला होता. तर शेतकरी मित्रांनो, आता रोजची रोज शेती संबंधित अपडेट असो किंवा इतर एज्युकेशनल अपडेट, शेअर मार्केट अपडेट, फायनान्शियल अपडेट सर्व पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करू शकता. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.